श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 25 जुलैपासून पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि हा संपूर्ण श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. तर पहा, श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. तसेच सोमवार हा दिवस देखील भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. भगवान शिवशंकरांना श्रावण महिना समर्पित आहेच, त्याचबरोबर सोमवार हा दिवस अतिशय पवित्र आहे. या दिवशी अनेक भक्तजन हे व्रत करतात, पूजा करतात आणि काही प्रभावी उपाय देखील करत असतात. याचं पुण्यफळ भगवान शिवशंकर हे त्यांना देतातच. तर पहा, श्रावण महिना हा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर या श्रावण महिन्यापासूनच अनेक सण उत्सव हे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. हा श्रावण महिना 23 ऑगस्टपर्यंत असणार आहे. त्यामुळे या दिवसाचं सोनं करण्यासाठी आपल्याला भरपूर असे प्रभावी उपाय देखील या श्रावण महिन्यामध्ये करायचे आहेत. त्याचबरोबर जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उद्या पहिला सोमवार जो आहे श्रावणाचा त्या दिवशी करायचा आहे. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. या झाडाचं एक पान जर तुम्ही सोमवारच्या दिवशी घरामध्ये तोडून आणलं तर तुमच्या जीवनातील जे काही दोष अडचणी आहेत त्या दूर होऊन जातील. तुमची करोडपती होण्याची जी इच्छा आहे तर ती पूर्ण होईल. जन्मजन्मीचे दारिद्र्य संपून जाईल. त्याचबरोबर तुमच्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल. सोन्यासारखे दिवस तुमच्या घरी येऊ लागतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, या श्रावण सोमवारचा पहिला दिवस असणार आहे आणि या दिवशी आपल्याला व्रत देखील करायचं आहे. या दिवशी कुणी एकच टाईम जेवण करतं आणि कुणी पूर्ण दिवसभर निर्जल व्रत करत असतं. त्याचबरोबर कुणी फक्त पाणी पिऊन व्रत करतं. तर या श्रावणी सोमवारात आपल्या इच्छानुसार प्रत्येकजण आपल्या भक्तीनुसार व्रत करत असतं. या श्रावणी सोमवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकून अंघोळ करायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे म्हणजे तुम्हाला पांढरे कपडे परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. आपल्या देवघरात पिंड असेल तर त्या पिंडावरती तुम्हाला दूध, दही, साखर याने जो अभिषेक आहे तर तो करायचा आहे आणि शंकर भगवान यांची विशेष अशी पूजा तुम्हाला करायची आहे. त्यांना बेलपत्र अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर पांढरी फुलं अर्पण करायची आहेत आणि धोत्र्याचं फळ असेल, फूल असेल ते सुद्धा त्यांना अर्पण करायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करून धूप, दीप, अगरबत्ती याने वातावरण तुम्हाला प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय मी सांगत आहे तर तो करायचा आहे. आता बघा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, आपली कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नसेल, म्हणजे आपण खूप कष्ट मेहनत करत आहोत परंतु आपली इच्छा पूर्ण होत नाही किंवा आपण खूप कष्ट मेहनत करून देखील आपल्याला योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही, आपण कोणतंही काम करायला गेलो की त्यामध्ये आपल्याला नेहमी अडथळे निर्माण होत असतील, त्याचबरोबर आपल्या घरी पैसा येतो पण तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, तुमच्यावरती कर्ज घेण्याची वेळ येत असेल, तर आपल्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी त्याचबरोबर तुमचा एखादा शत्रू आहे आणि तो शत्रू तुम्हाला त्रास देत आहे, म्हणजेच तुमच्या ज्या घराचं त्याला चांगलं झालेलं देखत नाही, असे जळाऊ प्रवृत्तीचे लोक आपल्या आसपासच राहायला असतात आणि हे लोक आपली प्रगती होण्यापासून थांबवत असतात. त्यांच्या वाईट नजरा आपल्या घरावर पडतात आणि आपल्या घरामध्ये दोष अडचणी तयार होतात आणि आपल्या घरामध्ये भांडणे होऊ लागतात. त्याचबरोबर आपल्या घराची प्रगती होणं थांबली जाते, आपल्या मुलांची प्रगती होणं थांबली जाते. त्यामुळे अशा शत्रूंचा नाश करण्यासाठी सुद्धा हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावशाली आहे आणि तुमची कोणतीही इच्छा असू द्या, कठीणातील कठीण इच्छा कोणतीही असू द्या, ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय जो आहे ना तो अतिशय महत्त्वाचा आहे. अगदी करोडपती होण्याची इच्छासुद्धा तुमची पूर्ण होईल.
तर पहा, आपल्या शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे झाडं झुडपं जे आहेत तर त्यामध्ये दैवी शक्ती असते आणि बऱ्याच वेळा आपण पिंपळाच्या झाडाची, त्याचबरोबर वडाच्या झाडाची, बेलाच्या झाडाची पूजा करत असतो. अशा अनेक वेगवेगळ्या झाडांची आपण पूजा करत असतो. त्यापैकीच एक झाड आहे ते म्हणजे रुईचं झाड. तर पहा, रुईच्या झाडांमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे रुई आढळतील. त्यामध्ये एक पांढरी रुई असते आणि एक जांभळ्या कलरची रुई असते. म्हणजे त्याचे फुलं जांभळ्या कलरचे असतात आणि एका रुईचे पांढऱ्या कलरचे असतात. तर आपल्याला पांढऱ्या कलरची फुलं असणाऱ्या रुईचं पान हे आणायचं आहे. तर हे जे रुईचं झाड आहे तर या रुईच्या झाडाच्या मुळामध्ये भगवान गणेश हे वास करत असतात. खोडामध्ये विष्णू वास करतात आणि त्याचबरोबर पानांमध्ये शिव आणि ब्रह्म वास करत असतात. तसेच देवी दुर्गेचा वास देखील या झाडांमध्ये असतो. इतकं महत्त्व या झाडाला दिलं जातं. या रुईच्या झाडाची पानं जर आपण भगवान हनुमानांना अर्पण केली तर आपली आत्मशुद्धी देखील होत असते. तर या झाडाचं एक पान तुम्हाला तोडून घरी आणायचं आहे. तर हा जो उपाय आहे ना, तर हा उपाय कसा करायचा आहे, तर आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि हा उपाय तुम्हाला सकाळी 11 वाजण्याच्या अगोदरच घरामध्ये करायचा आहे. देवपूजा झाल्याच्या नंतर लगेचच हा उपाय केला तरीसुद्धा चालेल, परंतु वेळ नसेल तर 11च्या आत तुम्हाला हा उपाय कधीही करायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्यासोबत एक तांब्याचा पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. तुपाचा दिवा घेऊ शकता किंवा तेलाचा घेतला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला सोबत 1 रुपयाचं एक नाणं आणि एक पांढऱ्या कलरची कोणतीही मिठाई तुम्हाला सोबत घ्यायची आहे. हे सर्व घेऊन रुईच्या झाडापाशी जायचं आहे. तिथे सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा आणि हे पाणी तुम्हाला त्या रुईच्या मुळांशी अर्पण करायचं आहे. त्यानंतर 1 रुपयाचं एक नाणं तिथे तुम्हाला मातीमध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर जे काही तुम्ही हळद, कुंकू, अक्षता घेऊन गेला असाल तशी पंचोपचार पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे आणि 1 रुपयाचं एक नाणं तिथेच तुम्हाला वाहायचं आहे आणि एक झाडाचं पान जे आहे तर ते तुम्हाला तोडायचं आहे. त्या झाडाचं एक पान तुम्ही तोडत असताना त्या झाडाची माफी मागायची आहे. ते कशासाठी घेऊन चालले आहात ते सुद्धा सांगायचं आहे. आता काय करायचं आहे तुम्हाला, तर तुमचं जे पान घेऊन आलेलं आहात ते स्वच्छ धुवून काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरापाशी बसायचं आहे. एक दिवा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये फुलवात ठेवायची आहे. आता तुम्ही हे जे पान घेऊन आलेलं आहात ते स्वच्छ केलेलं पान तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. त्याची तुम्हाला पेस्ट तयार करायची आहे. ती पेस्ट तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायची आहे. आता बघा, तुम्ही जी पेस्ट केलेली आहे या पानाची त्याला कपड्याने थोडंसं गाळायचं आहे. त्याचे 1-2 थेंब रस जरी तुम्हाला भेटला तरी चालेल. तो 1-2 थेंब रस जो आहे तर तो तुम्हाला त्या दिव्यामध्ये, आपण जो दिवा लावणार आहोत त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे. मोहरीचं तेल तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे आणि एक फुलवात तुम्हाला त्यामध्ये लावायची आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये एक स्वास्तिक काढायचं आहे. हळद कुंकवाच्या सहाय्याने काढा. त्यावरती तुम्हाला 7 प्रकारचं धान्य, आता 7 प्रकारचं गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ किंवा त्याचबरोबर मूग डाळ, परत अजून कोणत्या डाळी असतील त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि अशा 7 धान्य तुम्हाला घ्यायचं आहे त्या प्लेटमध्ये आणि त्यानंतर त्या प्लेटवरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. असा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे बसून शिवलीलामृतचा तुम्हाला 11वा अध्याय पठण करायचा आहे. आता तुमच्याकडे शिवलीलामृतचं पुस्तक असेल तर त्यातून हा अध्याय वाचू शकता किंवा मग गुगलला जा, त्यावरती शिवलीलामृत असं लिहा आणि 11वा अध्याय लिहिला की लगेच तुम्हाला ते येऊन जाईल आणि तुम्ही त्यानुसार तुम्ही पठण करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हा एक दिवा लावायचा आहे आणि जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर शिवलीलामृत तुम्ही यूट्यूबला लावून ऐकलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, तो दिवा थंड झाल्यानंतर त्या दिव्यामधलं जे साहित्य आहे तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि तो दिवा स्वच्छ करून घरामध्ये परत वापर करायचा आहे. अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. एकदा उपाय करून पहा, याचं फळ तुम्हाला नक्की प्राप्त होईल. 100% रिझल्ट देणारा हा उपाय आहे. हा उपाय बऱ्याच जणांनी आपल्या घरी केलेला आहे आणि याचं फळ त्यांना नक्कीच प्राप्त झालेलं आहे. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.